आपल्याला या सिनेमा कधी पिक्चर रिलीज होणार आणि त्याच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार येत्या 12 जूनला हे रिलीज होत आहे प्रत्येक थिएटरमध्ये आणि तुम्ही जाऊन बघू शकता. फॅमिली मूवी आहे, सगळ्यांना खूप आनंद वाटेल. बघताना एंटरटेनमेंट पण आहे, सामाजिक मेसेज पण आहे आणि एका महिलेची संघर्षाची कहाणी आहे. नक्कीच आवडेल, प्रत्येकाने जाऊन पाहावा असा चित्रपट बनला आहे. आणि दिग्दर्शकांनी पूर्ण टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे बनण्यामागे, कारण कुठली गोष्ट बाहेर येण्यासाठी एक अतुनात मेहनत लागते आणि त्याही पलीकडे मेहनत केली आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण खूप अडचणी आल्या चित्रपटाला, कारण नावच आहे द महाराष्ट्र फाईल. नावामध्येच बरंच काही दडलंय. तर नक्की पहा आणि मी आवर्जून सगळ्या महाराष्ट्रीयन आणि नॉन महाराष्ट्रीयन लोकांना पण हे सांगेन की हा चित्रपट वेगवेगळ्या विविध भाषेमध्ये पण आता येणार आहे, डब होऊन येणार आहे, OTTवर पण येईल आणि आम्ही डब पण करणार आहोत. रिलीज होईल आणि सगळ्यांना 12 तारखेला जाऊन थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची मी अपील करेल सगळ्यांना. त्याच्यामध्ये आपण सॉन्ग पण दिलं आहे. हो, मी गायलंय. त्याच्यामध्ये एक फोक सॉन्ग आहे जे आम्ही बालपणीपासून गायचो. ते गाण्याचा चान्स मला मिळाला आणि तो डायरेक्ट महाराष्ट्र फाईलमध्ये माझा डेब्यू सॉन्ग असेल असं मला वाटलं नव्हतं आणि ती संधी मला मिळाली. तर खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं गाताना. एक दोन ओळी. गरजे गरजे आभाळ मेघ बलम ढिगून हलशी चुनेरी मारे चुनरी पवर सो मेघ नानी मोठी बुंदे पड झरमरियावर सोये चुनरी भाते पड भाटीन जीवी रे अंग जपे सजरा जसो केसुला मोरच वो सो मोरेस जरा. फायलाच राहणार नाही असं घ्या बॅनर येत नाही. सर काय बोलायला आज खूप संघर्षानंतर आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण लोकांना कळवत आहे की सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमामध्ये असं कोणते क्षण आहेत जे आपल्याला फार आवडलेले आहेत आणि सेन्सरनी एवढं निर्णय करत जे शॉर्ट कापलेले आहेत त्या शॉर्ट असतं त्या पिक्चरला किती जरा फायदा झाला असतो. नाही, मुळात जेव्हा निर्माता किंवा दिग्दर्शक जेव्हा एखादा सिनेमा करतो ना तेव्हा त्याच्या डोक्यातले व्हिज्युअल्स असतात, त्याला काय मांडायचं आहे ते तो प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी बरोबर असतात, काही गोष्टी चुकीच्या असतात. त्यासाठी सेन्सॉर आहे. ते सेन्सॉर का आहे की त्यांनी त्या गोष्टी दाखवल्या त्यामुळे समाजावर काही त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, काही संघर्ष घडू नये किंवा जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये. हा सगळ्यात महत्वाचा त्याचा हे आहे, म्हणून सेन्सॉरशिप आहे. माझं असं म्हणणं आहे की एखादा सिनेमा क्लीन आहे, त्याच्यामध्ये असं काहीच नाही, तरी तुम्ही कट्स देताय, ओके, नो प्रॉब्लेम. पण ते कट देत असताना ते कट दिल्यानंतर एवढा वेळ दिरंगाई करून तो सिनेमा रिलीज व्हायच्या 2 दिवस आधी तुम्ही सांगता ओके तुम्हाला आता मेल केलेला आहे आम्ही आणि हे कट आम्हाला तुम्ही हे करून आणा. असं कसं शक्य होईल? कुठल्या गोष्टीला प्रोसेस आहे ना. हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. हे काय एक लेटर लिहून द्या जरा पटकन, ओके डन, हे लेटर लिहून दिलं तर सिनेमा रिलीज, असं नाही आहे ना. क्रिएटिव्ह फील्ड आहे. मला असं वाटतं की क्रिएटिव्ह फील्डमध्ये सेन्सिटिव्ह माणसं असतात. जर सेन्सिटिव्ह माणसं असतील तर क्रिएटिव्ह फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी चांगली आणि जिवंत होती. आज या माणसाने, निर्माता दिग्दर्शकांनी हा सिनेमा तुम्हाला सांगतो जवळपास 10-12 वर्ष झाली, वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत गेले, असं करत करत इथपर्यंत ते आले. बरं, सिनेमा जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आमच्या गोष्टीला उत्तम सिनेमा झाला ना. पहिलं दिग्दर्शन आहे त्यांचं. जर पहिलं दिग्दर्शन आणि पहिल्या निर्मात्याला तुम्ही आत्ताच खच्चीकरण कराल तर मराठी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शन उभे कसे राहतील नाही? ते राहणारच नाही. ते म्हणतील अरे एक सगळ्यात आधी आम्हाला चांगला निर्माता शोधायला, मग निर्माता शोधल्यानंतर स्क्रिप्ट त्याला चांगली करावी लागते, स्क्रिप्ट केल्यानंतर नट चांगले शोधायला लागले, नट चांगले शोधल्यानंतर लोकेशनचे इश्यू आल्यानंतर पैशाचा प्रॉब्लेम, हे सगळं करून एकदा छान सिनेमा जमल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम काय तर सेन्सॉरचा. त्याची काहीतरी एक सिस्टीम असली पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. बरं, आज यांची ओळख होती समजा, वरनं कुठनं सेंट्रलमधून फुल आणला असतं, प्रत्येकाची ओळख आहे नाही ना. मग ते कसं करणार? जेव्हा देतील तेव्हा देतील. पैसे रिकवर कसे होतील? कोणी कुठल्या तरी व्याजाने पैसे घेतले, कोणी काही ना काहीतरी करून पैसे आणलेले असतील, ते रिकवर कसे होणार?
माणूस स्टँड कसा होणार? काहीतरी सिस्टीम असली पाहिजे, काहीतरी नियम असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला म्हणजे असं वाटतं की कुठल्याही फील्डमध्ये, क्रिएटिव्हच नाही, कुठल्याही फील्डमध्ये ना खुन्नस किंवा इगो असा नसावा. हे आपल्याला इथं दिसलं काय कुठे खुन्नस आहे म्हणून. आता खुन्नस होती का नाही हे यांना माहिती आहे, पण मला असं वाटतं इगो असू शकतो. आणि हा कुठला इगो? हा कशासाठीचा इगो? हे काय त्यांच्या ओळखीचं आहे का? ते आमच्या परिचयाचे आहेत का? यांनी त्यांच्या जेवणाचं कधी बिल दिलं नाही का? आम्ही त्यांच्याकडनं जेवण फुकट येतं? काहीच नाही. इगो कसला आणि कशासाठी? बरं, सिनेमा उत्तम नाही असं तुम्ही सांगून टाका. नाही, सिनेमा उत्तम नाही, हा सिनेमा या सिनेमामध्ये कट्सच होऊ शकत नाही, हा अख्खा सिनेमा बॅन. ओके, समजू शकतो. पण तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये सिनेमामध्ये 4-5 कट्स दिसतात, तुम्ही ते देता आणि त्याच्यानंतर त्या कटसाठी पुढची प्रोसिजरच नाही काही. असं नाही होऊ शकत. म्हणून मी वर पण विनंती केली, देवेंद्रजींना पण विनंती करतो, एकनाथजी शिंदे साहेबांना पण विनंती करतो, सुनेत्राताईंना विनंती करतो, आशिष शेलारांना तर फार महत्वाची विनंती करतो की तुम्ही यात लक्ष घाला. सामर्थ्य म्हणजे काम करणारे सांस्कृतिक मंत्री त्यांनी यात लक्ष घालावं. अशा बऱ्याच सिनेमे अडकलेले आहेत, त्याच्यापैकी 1-2 नावं माझ्याकडे आली आहेत आता, पण असे बरेच सिनेमे असतात ते जरा मार्गी लावावं. हे बघा, सिनेमा चालणार नाही चालणार हा नशिबाचा भाग आहे हो, पण सिनेमा केलेला मेहनत केलेली लोकांसमोर आली तर पाहिजे. नवीन घडणार कसे? आणि अशा सगळ्या संदर्भात आता 12 जूनला सिनेमा रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात. मी सगळ्यांना विनंती करतो, हा सिनेमा खूप चांगला आहे, कुठलाही पॉलिटिकल अजेंडा नाही, कुठल्याही पक्षाचा प्रपोगंडा नाही, काहीच नाही. ही तुमची आमची फाईल आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग आलेला आहे आणि हा सिनेमा तुम्ही बघितला की तुमच्या लगेच लक्षात, अरे हे तर माझ्या लाईट बिल जेव्हा माझं वाढलं होतं आणि मी ते लाईट बिल कमी करायला गेलो होतो हे घडलं होतं, पाण्याचं बिल माझं वाढलं होतं तेव्हा कमी करायला गेलो होतो तेव्हा हेच होतं. ह्या प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक जी कुठली फाईल असेल किंवा जो कुठला अर्ज असेल तो फिरवण्यासाठी जो त्रास झालेला तो प्रत्येकाला झालेला आहे आणि तेच यातनं मांडण्यात येतं. थँक्यू. राठोड सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपल्या ज्या सिनेमामध्ये स्टारकास्ट आहे आणि आता सर पण खूप अनुभवी ज्येष्ठ अभिनेता आहेत, तर तरीसुद्धा आपल्याला अनेक असे अडचणी आले आणि तरीसुद्धा जेव्हा एखादा चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडतो एखादा माणूस, तर काय घेऊन हा चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडेल आणि काय मनामध्ये एक हे झालेलं असेल ते काय सांगतो? तर हा चित्रपट मी ज्या पद्धतीने म्हटलेला आहे मॅडम की हा कोणताही काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स, केरला स्टोरी यासारखा कोणताही प्रोपोगंडा नाही, अजेंडा नाही, झेंडा नाही. नाहीतर चित्रपटाच्या बाहेर गेल्याच्या नंतर काहीतरी अजेंडा घेऊन जातात, या पद्धतीचा काहीच नाही. हे सर्वसामान्य लोकांचे, सर्वसामान्य गोरगरिबांची फाईल आहे. ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक 15 कोटी जनतेची फाईल आहे. त्यामुळे त्यांनी आवर्जून जाऊन चित्रपटगृहात बघावे आणि त्यांना असे वाटेल त्यांनी की ही फाईल माझीच आहे. ज्यावेळेस ते चित्रपटगृहातून बाहेर पडून जातील त्यावेळेस त्यांना हे समजेल की हा चित्रपट तर अरे असं माझ्यासोबत घडलेलं आहे, असं माझ्या मित्रासोबत घडलेलं आहे, असं या आजीसोबत घडलेलं आहे, असं या त्या विधवा बाईसोबत घडलेलं आहे, असं या विद्यार्थ्यासोबत घडलेलं आहे. तर अशा ज्या होणाऱ्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रॅपमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, हा कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही, कोणत्या पास्ट सरकारच्या नाही, प्रेझेंट सरकारच्या नाही, कोणत्याही याला एखाद्याला टार्गेट करून बनवलं नाही. हा सर्वसामान्य लोकांची फाईल आहे, महाराष्ट्राच्या तमाम 15 करोड लोकांची फाईल आहे आणि या फाईलीला बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने जाऊन थिएटरगृहामध्ये करावे आणि महाराष्ट्राचं नाव जे आहे, महाराष्ट्र फाईल जे आहे याला हिट करून महाराष्ट्राचा झेंडा जो आहे की पूर्ण भारतामध्ये जो आहे चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून उंच करावा अशी मी पूर्ण महाराष्ट्राच्या तमाम 15 कोटी जनतेला विनंती करतो.